हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे मी एक तोतापुरी कैरी घेतली आहे. तर आज मी तुम्हाला उन्हाळ्यात तोंडाला चव आणणारी रेसिपी दाखवणार आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप जास्त साहित्य देखील लागत नाही आणि झटपट होते. एकदम 10 मिनटंसुद्धा लागत नाही ह्या रेसिपीला. तर इथे मी कैरी घेतली, त्याच्या पुढचं टोक काढून घेतलं आहे आणि आता आपल्याला ह्या कैरीची संपूर्ण साल काढून घ्यायची आहे पिलरच्या साह्याने. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या कैरीची संपूर्ण साल काढून घ्यायची. जी रेसिपी आपण बनवणार आहे त्यामध्ये ती साल तुरट लागेल म्हणून आपण ही संपूर्ण साल काढून घ्यायची आहे. आता मी संपूर्ण साल काढून घेते आणि मग दाखवते. तर पाहू शकता इथे मी कैरीचे संपूर्ण साल काढून घेतले आहे. आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे सुरीने आपण हे कट करून घेऊया. तर पाहू शकता या पद्धतीने आपण हे कट करून घेऊया. तर आतमध्ये कोई कडक झालेली आहे त्याच्यामुळे ते कट करायला जमत नाहीये. तर पाहू शकता इथे मी कट करून घेतली. आता ही कैरी आपण एक साईडला ठेवून घेऊया. आणि आता इथे मी एक किसणी घेतली आहे. तर ही किसणी अद्रक किसायची जी किसणी असते बारीक ती किसणी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या किसणीने आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे. तर अगदी सहज किसली जाते ही कैरी. तर पाहू शकता छान असा बारीक किस याचा पडत आहे. तर आता इथे आपण संपूर्ण कैरी किसून घेऊया. कैरी किसत असताना हाताला लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची. तर पाहू शकता इथे मी संपूर्ण कैरी किसून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते. तर पाहू शकता इथे मी संपूर्ण कैरी किसून घेतली आहे. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे गावरान. जर तूप नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे. आता तूप गरम झालं की यामध्ये आपण जी कैरी किसून घेतली होती ती संपूर्ण कैरी यामध्ये घालून घ्यायची आहे. आता कैरी आपल्याला मिक्स करून घेऊया. या तुपामध्ये परतून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्या लो फ्लेमवरतीच आपल्याला ही कैरी परतून घ्यायची आहे. तर 2 मिनिटं आपल्याला ही कैरी परतून घ्यायची. तर अगदी झटपट होते ही रेसिपी. तर पाहू शकता इथे 2 मिनिटं झाले आहेत. मी 2 मिनिटं ही कैरी परतून घेतली आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. कैरी तुम्ही किती घेतली आहे किंवा कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखर घालायची आहे. आता इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे. ती फार जास्त आंबट नसते त्यामुळे साखर थोडी कमी वापरली आहे मी. तुम्ही साखरेऐवजी जर गूळ वापरला तरीसुद्धा चालणार आहे. आता आपल्याला ही कैरी जी आहे ती साखरेच्या ह्या पाकामध्येच आपल्याला शिजून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. साखरेला पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला ही कैरी परतून एक 5 मिनिटं शिजून घ्यायची आहे. तर असंच सतत हलवत आपल्याला ही परतून घ्यायची आहे जेणेकरून खाली लागणार नाही म्हणून सतत हलवत राहायची आहे. तुम्ही यामध्ये छोटा दालचिनीचा तुकडासुद्धा घालू शकता पण मला आवडत नाही म्हणून मी घालणार नाही आहे. तर पाहू शकता या पद्धतीने हे सतत हलवत आपल्याला. तर पाहू शकता इथे असं घट्टसर झालं आहे. हे साखरेला जे पाणी सुटलं होतं ते पूर्णपणे निघून गेलं आहे. तर अशा पद्धतीने झालं की मग गॅस बंद करायचा आहे आपल्याला. तरी ते आपला मुरंबा
किंवा गुळांबासुद्धा म्हणू शकता. तर आपलं झालं आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. हा गुळांबा तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असासुद्धा खायला तो खूप छान लागतो. तर नक्की या उन्हाळ्यात तुम्ही हा गुळांबा नक्की बनवून पहा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.